गावठी कट्ट्यासह 2 जिवंत कारतूस सोबत बाळगणाऱ्या तिघा सराईतांना पोलिसांनी मुद्देमाला सकट आवळल्या मुसक्या, गावठी कट्टा व 2 जिवंत कारतुसे सोबत बाळगून असलेल्या स्कॉर्पिओ मधील तिघा सराईतांच्या सोनगीर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह मुसक्या आवळल्या आहेत। शिरपूरकडून धुळ्या मार्गे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून काही संशयित इसम हे धुळ्याच्या दिशेने निघाले असल्याची गुप्त माहिती दारामार्फत सोनगीर पोलिसांना माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे सोनगीर पोलिसांनी सापळा रचला असता या सापळा दरम्यान संबंधित स्कॉर्पिओ कार पोलिसांना आढळून आली। पोलिसांनी संबंधित कार थांबवून त्यातील तिघा जणांची अंगझडती घेतली असता या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत कारतुसे पोलिसांना आढळून आले आहेत। पोलिसांनी तात्काळ या तिघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे देखील उघडकीस आले आहे। या अनुषंगाने सोनगीर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। सोनगीर पोलिसांचे प्रभारी खलाने आणि त्यांच्या टीमला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की इलेक्शनच्या इथे आपण जी नाकाबंदी लावली होती त्या निमित्ताने एक स्कॉर्पिओ आहे MH16 DC 929 याच्यामध्ये काही क्रिमिनल लोक जात आहेत अशी माहिती मिळाली। त्या व्हेकलला इंटरव्ह्यू केला असता 3 आरोपी आपल्याला मिळालेले आहेत। त्यांची नावं आहेत मनोज विकास कोथंबीर, याच्यावर ऑलरेडी नगर जिल्ह्यामध्ये कोतवाली तोफखाना आणि MIDC मध्ये आर्म्स ॲक्टचे 3 गुन्हे दाखल आहेत। पिस्टल बाळगल्या प्रकरणी ऑलरेडी 3 गुन्हे दाखल आहे, हा 4था गुन्हा आहे। आणि आरोपी महेश तारकुंडे हा देखील नगरला राहणार आहे, त्याच्याकडे देखील नेवासा आणि MIDC येथे गुन्हे दाखल आहेत। आणि अजून एक आरोपी आहे नितीन नाव, त्याच्यावर कोणताही अजूनपर्यंत गुन्हा नाही असे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे। आपण त्याच्याकडनं पिस्टल आणि राऊंड्स जप्त केलेले आहेत आणि आता पुढील तपास चालू आहे।